आओ बापू, आता या सगळ्याला आपल्यालाच तोंड द्यावं लागणार आहे. कसं तोंड देणार मोना? आपल्यात नाही ना याची कल्पना पण नाही करू शकत मी. देवा, अरे काय वेळ आणलीस ही आमच्यावर. ज्या वयात मुलं मोठी होताना बघायचं असतं, त्या वयात मुलांबद्दल असं काहीतरी ऐकायला लागतंय घरातल्या मोठ्यांना. रुपाली ताई, हे बघा, तुम्ही सगळे जरा शांत व्हा ना. हे सगळं ऐकून छोटे सरकार कधीही खाली येतील. यांचा फोन आहे. हॅलो, अपर्णाबद्दल काही कळलं का हो? नाही रुपाली, अपर्णाबद्दल ठोस काहीच कळलेलं नाहीये. पण अगं अर्जुनला भोवळ आली, चक्कर येऊन पडला तो. काय? अपर्णाला शोधण्याच्या नादात त्यानं पाणी सुद्धा घेतलं नाही. हा, आता आम्ही त्याला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. होय, काय लागलंय मागं आपल्या? रुपाली अगं पॅनिक होऊ नको, आता सगळं आपल्यालाच सांभाळायचंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये अर्जुनकडे जा, त्याच्याकडे लक्ष द्या, काळजी घ्या त्याची. काय झालं रुपाली? मामनजी, भाऊजींना चक्कर आलीये. त्यांनी त्यांना पुण्याच्या हॉस्पिटलला पाठवून दिले. आता आपण काय करायचं? चला आपण निघू दवाखान्यात पटकन. चला. नाही, दीपक, दीपक, आम्हाला एकटाच आहे घरात. तुम्ही एक काम करा, तुम्ही तिघं जावा, आम्ही दोघे थांबतो घरात. चालेल, चला. अहो, छोटे सरकार, यातला अमोलला काय कळतं कामाने. तुम्ही अमोलच्या सोबत थांबा आणि त्याची काळजी घ्या. आम्ही जाऊन येतो. आणि लक्षात ठेव, अमोलला त्याच्या मा आणि बाबांबद्दल काय कळालं नाही पाहिजे. आम्ही आलो. डॉक्टर, ओ डॉक्टर, डॉक्टर. अर्जुन सर, काय झालं का यांना? सकाळनं काय खाल्लेलं नाही आणि घरचं टेन्शन पण आहे. अहो मगाची चक्कर येऊन पडलेत ते. बहुतेक सिव्हिअर डिहायड्रेशन झालंय. तुम्ही काळजी करू नका, बघतो मी. सिस्टर, घ्या यांना आतमध्ये. अरे देवा, का रे अशी माझ्या साहेबांची परीक्षा घ्यायला लागलायस तू? सांग की, अरे का त्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करून ठेवलायस? आत्ता कुठं माझ्या साहेबांना आहे ना पोरा बाळांमुळं सुखाचं दिस आलं होतं. त्या सुखाचा झटका चोळामोळा करून तू साहेबांसमोर आणून ठेवला. अरे काय मिळालं तुला हे करून? सांग ना. अपर्णा मॅडमला हिरवून घेऊन तुला काय मिळालं? अरे माझा साहेब आहे ना, लई चांगला माणूस आहे रे. अरे त्यांनी दुसऱ्यासाठी आहे ना स्वतःच्या नोकरीचा सुद्धा विचार केला नाही. सदैव सगळ्यांना मदत करत राहील. अरे तरी सुद्धा तू इतका निष्ठुर वागतोस त्यांच्याशी. अरे सांग ना का असं वागतोय? अर्धांगिनी म्हणजे माणसाचा श्वास असतो ना रे. तो श्वास तू हिरवून घेतला साहेबांपासून. अरे माझं साहेब आता आपण मॅडम शिवाय कसं जगतात सांग की. मोना, अहो, काय परिस्थिती आहे तिकडे? दाजी ठीक आहेत, पण तिथे आपल्याबरोबर हे पचवणं चढ जाते त्यांना. कधी पण उठतील आणि परत तिला शोधायला जातील अशी भीती आहे सगळ्यांना. काल दिदीचा शोध घेत असताना साधं पाणी सुद्धा प्यायचं बाण नव्हतं त्या माणसाला. त्यांना हे सगळं सहज मान्य करता येणारच नाही हो. किती अचानक घडल्या सगळ्या गोष्टी. पण आता आपल्याला अमोलला दवाखान्यात घेऊन जावं लागणार आहे. अहो, हे गरजेचं आहे का खरंच? नाही म्हणजे छोटे सरकार आत्ता कुठे बरे होत आहेत? मोना अगं, सगळं कळतंय मला, पण दाजींची अवस्था, त्यांना फक्त अमोलच शांत करू शकतो आता. आणि अमोलला कोण सांभाळणार? दीपक, तुझ्या लक्षात येते का? अरे हे सगळं कळल्यानंतर अमोलची काय अवस्था होईल? रुपाली,
अहो आपल्याला आपल्याबद्दल अजून काहीच स्पष्ट कळलेलं नाही. मग अमोलला सगळं स्पष्ट सांगितलेलंच बरं. हो बापू, आणि ते दाजींनी सांगावं असं वाटतंय मला. अमोलला या सगळ्याचा काही अंदाज नसेल असं नाही वाटत मला. म्हणजे अगं काल मध्यरात्रीपर्यंत देवासमोर बसून होता ते उगाच का? त्याला 100% अंदाज होता त्याच्या मासोबत काहीतरी घडलं असणार. रुपाली, अहो अपघात झाला त्यावेळेस तर आपल्याला कुणकुण होती, पण वाटणं वेगळं आणि बोलणं वेगळं. त्यामुळं आपल्याला अमोलला दवाखान्यात घेऊन जावंच लागेल. अहो दीदी आपल्यात नाही मान्यच करू शकत नाही हो मी. त्यात घरातल्या अजून एखाद्या व्यक्तीला त्रास झाला ना, ते सहनशक्तीच्या बाहेर आहे. त्यामुळं अमोलला त्याच्या मा आणि बाबांबद्दल समजलं पाहिजे. बापू तुमचं बरोबर आहे, आपण घेऊन जाऊ त्याला दाजींकडे. पटतंय मला पण. अहो छोटे सरकार त्यांचा मुलगा आहे आणि त्यांना असं अंधारात ठेवणं चुकीचंच आहे. तुम्ही सगळ्यांनी नीट विचार केलाय? अहो, विचार काय करायचा आहे रुपाली? लहान लेकरू आहे ते, त्याची आई जवळ नसणं त्याला सहन होणार आहे का? हे बघा, आपल्याबद्दल अजून आपल्याला स्पष्ट काय पण कळलेलं नाही. त्यामुळं आपण अमोलला सगळं स्पष्ट सांगितलेलं बरं. त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ आपण. ठीक आहे. मी उठवतो अमोलला, बोलतो त्याच्याशी.